विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्कॉलरशिप वर्ग 5वीचा इंग्रजी विषयाचा एक टॉपिक वर्ड फॉर्मेशन, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फाइंड द ऑड मॅन आउट, म्हणजे गटात न बसणारा शब्द शोधा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. चला तर पाहूया हा टॉपिक. बघा, पहिला प्रश्न आहे. आपल्याला 4 शब्द दिलेले आहे. पहिला शब्द आहे डिसीव, दुसरा डिसाइड, तिसरा डिपार्चर आणि चौथा डिनाय. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला ह्या सर्व शब्दांचे मराठी अर्थ सुद्धा माहीत असले पाहिजे. हे शब्द नाऊन आहेत की प्रोनाऊन आहेत, वर्ब आहेत, ॲडजेक्टिव्ह आहेत की एकंदरच पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये या शब्दांना कुठे स्थान आहे किंवा पार्ट ऑफ स्पीचमध्ये या शब्दांना काय म्हटलं जाते, या सर्व गोष्टींची आपल्याला माहिती असली पाहिजे. तर बघा, आता पहिलं डिसीव. डिसीवचा अर्थ होतो फसवणे. डिसीव आहे व्हर्ब. डिसाइड म्हणजे ठरवणे म्हणजे सुद्धा वर्ब. डिपार्चर म्हणजे निर्गमन, म्हणजे एखाद्या ठिकाणाहून निघून जाणे, डिपार्चर. तर हे आहे नाऊन. आणि चौथा आहे डिनाय म्हणजे मनाई करणे, नाही म्हणणे, नकार देणे. तर या ठिकाणी बघा, डिसीव व्हर्ब, डिसाइड व्हर्ब आणि चौथं डिनाय सुद्धा व्हर्ब आणि तिसरा डिपार्चर आहे नाऊन. म्हणून या ठिकाणी ऑड मॅन आउट आहे तिसरं, डिपार्चर. दुसरा प्रश्न बघा, या ठिकाणी पहिला शब्द आहे ॲडवाइस, ADVICE. तर ADVICE जर असेल तर हा जो ॲडवाइस आहे हे नाऊन आहे. आणि बघा, चौथा शब्द याच्यामधला आहे ADVISE. ADVISE याचं पण हे सुद्धा आहे ॲडवाइस, परंतु हे आहे व्हर्ब. म्हणजे चौथ्याचा अर्थ आहे ॲडवाइस म्हणजे सल्ला देणे आणि पहिल्याचा अर्थ आहे ॲडवाइस म्हणजे सल्ला. दुसरा आहे स्पीच म्हणजे भाषा किंवा भाषण, हे आहे नाऊन. आणि तिसरं चॉईस म्हणजे निवड, तर हे सुद्धा आहे नाऊन. म्हणजे बघा, पहिलं ॲडवाइस नाऊन, दुसरं स्पीच नाऊन, तिसरं चॉईस नाऊन आणि चौथं ॲडवाइस आहे व्हर्ब. म्हणून ऑड मॅन आउट आहे चौथं, ॲडवाइस. तिसरा प्रश्न बघा, तिसऱ्यामधला पहिला शब्द आहे मेमरी. मेमरी म्हणजे काय? स्मृती. तर मेमरी हा शब्द आहे नाऊन. मेमरी म्हणजे आपली आठवण किंवा स्मृती. त्यानंतर दुसरा आहे पॅसिफाय. पॅसिफाय म्हणजे शांत करणे म्हणजेच व्हर्ब, क्रियापद. पॅसिफाय क्रियापद आहे, व्हर्ब आहे. ग्लोरी म्हणजे वैभव, ग्लोरी म्हणजेच नाऊन. आणि चौथा शब्द आहे इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था किंवा इकॉनॉमी, हे आहे नाऊन. तर मेमरी, ग्लोरी आणि इकॉनॉमी हे तिन्ही वर्ड काय आहे? हे आहे नाऊन. आणि पॅसिफाय हा आहे व्हर्ब, म्हणून ऑड मॅन आउट आहे पॅसिफाय, चौथं. बॉय नाऊन, क्रिएशन नाऊन, कंपोजिशन नाऊन आणि फ्रेंडशिप हे सुद्धा नाऊन. बॉय म्हणजे मुलगा, क्रिएशन म्हणजे निर्मिती, कंपोजिशन म्हणजे रचना, फ्रेंडशिप म्हणजे मैत्री. सर्वच नाऊन आहे, परंतु त्यामध्ये पहिला जो आहे बॉय हा थोडा वेगळा आहे. त्याला आपण म्हणू कॉमन नाऊन. बॉय हा कॉमन नाऊन आहे. आणि क्रिएशन, कंपोजिशन आणि फ्रेंडशिप हे आपण अबस्ट्रॅक्ट नाऊन यांना म्हणू शकतो. म्हणून या ठिकाणी जरी सर्व नाऊन असले तरीही पहिला जो आहे बॉय हा कॉमन नाऊन असल्यामुळे बॉय हा या ठिकाणी ऑड मॅन आउट असेल. पाचवं, अवे दूर, फास्ट जलद, व्हेरी खूप, डेप्थ खोली. 4 शब्दामध्ये बघा, अवे, फास्ट आणि व्हेरी हे तीनही शब्द आहे ॲडव्हर्ब. म्हणजे हे शब्द कुठल्या तरी गोष्टीला डिस्क्राईब करण्यासाठी वापरतात आणि ती गोष्ट असते व्हर्ब. म्हणजे अवे दूर आहे, फास्ट एखादी गोष्ट फार जोरात जात आहे, व्हेरी म्हणजे खूपच आहे. आणि चौथा शब्द जो आहे डेप्थ म्हणजे एखाद्या गोष्टीची खोली. तर खोली हा जो शब्द आहे, डेप्थ हा शब्द नाऊन आहे. आणि बाकीचे जे 3 शब्द आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, हे शब्द आहे ॲडव्हर्ब. म्हणून या ठिकाणी ऑड मॅन आउट आहे डेप्थ, चौथं डेप्थ.
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपला असलेला हा इंग्रजी विषयाचा टॉपिक आपण या ठिकाणी बघितलेला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सर्वच व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. थँक्यू.